धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक न करण्याच्या बदल्यात 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर तडजोडीनंतर 2 लाख रुपयात व्यवहार ठरविण्यात आला. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली. 8 जानेवारी रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान लाच मागणीची खातरजमा झाली. त्यानंतर 12 जानेवारी रोजी एसीबीने सापळा कारवाई राबवली. या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात हवालदार भूषण रामोळे तसेच कॉन्स्टेबल धनराज मालचे आणि किरण सोनवणे यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व कर्मचारी थाळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. एसीबीने चौघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित चौघांनाही निलंबित केले आहे. नियंत्रण न ठेवल्याच्या कारणावरून प्रभावी एपीआय शत्रुघ्न पाटील यांनाही निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान थाळनेर पोलीस ठाण्याचा प्रभारी कार्यभार एपीआय हेमंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ते यापूर्वी शिरपूर पोलीस ठाण्यात दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत होते. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत कडक पावले उचलण्यात आल्याचा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. तसेच संबंधितांवर विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे.